इंद्रदेवाला दिली। त्यावेळेला इंद्रदेवाने दुर्वास ऋषींच्या समक्ष जो ऐरावत नावाचा हत्ती आहे त्या हत्तीच्या पायाखाली तुडवली। संताचा अपमान झाला, साधूचा अपमान झाला। परिणाम संत साधू महात्म्याचा जर अपमान केला किंवा त्यांची निंदा केली किंवा त्यांचा छळ केला तर तो भगवंताला आवडत नाही। आणि मग त्याच दिवशी देवादिकांची सर्व संपत्ती पाण्यात गेली आणि देवादिकांची संपत्ती पाण्यात गेली म्हणून सर्व देवादिकांना अतिशय वाईट वेळ आली, वाईट प्रसंग आला। आणि ज्या वेळी असा मुलांना वाईट वेळ येते, वाईट प्रसंग येतो त्यावेळेला दुःख झालं त्यावेळेला आपल्या घरातले आपल्याला ज्येष्ठ माणसं दिसतात, आई वडील दिसतात। जोपर्यंत आपण आपल्या आविर्भावात असतो तोपर्यंत आपल्याला थोरांचा विचार मनात येत नाही। तसं इंद्रदेव, चंद्रदेव, वरुणदेव, अग्निदेव सर्व देवदेवतांना वाईट वाटू लागले। आता आपण दारिद्र्य झालो, दुसऱ्याच्या दारात आपल्याला मागण्याची वेळ आली, काय करावं अशा विचारानं दुःखांकित होऊन सर्व देव आपल्या आईकडे गेले। देव कुठं गेले? आईकडे गेले। कधी गेले? ज्यावेळेला दुःख प्रसंग ओढवला त्यावेळेला आईकडे गेले। पण आई आईच असते, बाबा बाबाच असतात का नाही? आई कशी असते? चंदनी सान उभ आयुष्य जीवन, चंदनी सान उभ आयुष्य जीवन, गेली दूरी दिगंबरा पुन्हा नाही येणे घरा, गेली दूरी दिगंबरा पुन्हा नाही येणे घरा, होळी रघुमाई चंदनी सान उभ आयुष्य जीवन, अशी आई असते। आणि बाबा कसे असतात? बाबा सुद्धा आपल्या आपल्या मुलाबाळांचं आनंद पाहण्यासाठी उत्सुक असतात, कबाड कष्ट करतात। स्वतःच्या वस्त्राकडे कधी बाप पाहत नाही, बाप पाहतो तो आपल्या बाळांचं सुख। मग त्या बाळाचं सुख पाहण्यासाठी बाप काय करतो? बाप कष्टाचा कामाडी, बाप कष्टाचा कामाडी, भाकरी पोरांना ठेवून पाशी पोटी झोपतो। खवाटी खमीस फाटलेलं सुई दोऱ्यानं टाचलेलं, बापाच्या धोत्राला सदा ढिगाळ जोडलेलं, बापाच्या धोत्राला सदा ढिगाळ जोडलेलं। आणि असा बाप कष्ट करत असताना, मुलाबाळाचा सांभाळ करत असताना गावातली यात्रा यावी किंवा काही घरात कार्यक्रम असावा, बाप बाजारी जायाचा, बाप बाजारी जायाचा, बाजार कापड गोरा बाळांना आणायचा, फाटक्या तुटक्यानं बाप चक्रात फिरायचा, फाटक्या तुटक्यानं बाप चक्रात फिरायचा। परिस्थिती नाजूक होती त्यावेळेला बाप चुल पेटत नभती, घरी दिवसा दिवसावर चुल पेटत नभती, घरी दिवसा दिवसावर, पायलीवर जाण्यासाठी बाप फिरत गावभर, पायलीवर जाण्यासाठी बाप फिरत गावभर। आणि नुसता बाप मुलासाठीच नाही तर ताईसाठी सुद्धा, लेकीसाठी सुद्धा बाप काय विचार करतो बघा। असा बाप मनात झुरायचा लग्न ताईचं करी, बाप मनात झुरायचा लग्न लेकीचं करी, डांगा डुंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकी, डांगा डुंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकी, असं पण बाळू
कनवाळू बाप तेव्हा निघूनिया गेला, असा कनवाळू बाप तेव्हा निघूनिया गेला. आम्हा लेकराचा जीव तेव्हा कसा विस झाला, आम्हा लेकराचा जीव तेव्हा कसा विस झाला. अपकष्टाचा गावा, अपकष्टाचा गावा शेतात करतो या, शेतात करतो या, शेतात करतो या, शेतात करतो. चंदनासारखं आई मुलाबाळांच्यासाठी घरात झिजते आणि बाप उन्हातानात कष्ट करून मुलाबाळाचं सुख पाहतो. पण ज्या वेळेला आपण आपल्या आविर्भावात असतो त्यावेळेला आई बाबांची आठवण होत नाही. पण ज्या वेळेला दुःख होतं त्यावेळेला मात्र आपल्या घरातले ज्येष्ठ श्रेष्ठ दिसतात. तसे देवांना आज दिसले आणि सर्व देव आदित्य आईकडे गेले. आदित्य आईला विनंती करतात, आई आमच्यावर वाईट प्रसंग आला, काहीतरी करा आई, या संकटातून आमचं ताडण करा. असं ज्या वेळेला सर्व देवदेवता स्वतः आपल्या आईकडे विनंती करतात. आई आईच असते महाराज. माझ्या आदित्य आईनं पयो नावाचं व्रत धारण केलं आणि पयो नावाचं व्रत धारण करून सांगितलं, बाळांनो एक दिवस सुखाचा येईल असा आशीर्वाद दिला आणि देव निघून गेले आणि षष्टम स्कंद संपवला. इथे श्रीमद भागवत महापुराणे षष्टम स्कंद समाप्त करिष्याय. गोपाल कृष्ण भगवान. सप्तम स्कंदामध्ये सुखाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, आदिती दिती वनिता वनिता इत्यादी कश्यपांच्या पत्न्या, त्या 13 पत्न्यापैकी दिती नावाची पत्नी, तिला जे 2 मुलं झाले होते, एका मुलाचा वराह विष्णू परमात्माने घात केला, त्याचा उद्धार केला. त्याचं वैरत्व म्हणून दिती आईनं आपल्या दुसऱ्या मुलाला हिरण्यकश्यपूला पर्वतावर साधना करण्यासाठी जे बसवलं होतं ती साधना आज परिपूर्ण झाली आणि ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूला प्रसन्न झाले. ब्रह्मदेव बोलतात, हिरण्यकश्यपू वरमरोही वरमरोही, मी तुला प्रसन्न आहे, काय मागायचं ते मागून घे. असं ज्या वेळेला ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूच्याकडं बोलून दाखवतात त्यावेळेला हिरण्यकश्यपूनं सांगितलं, ब्रह्मदेवा मला अमर करा. ब्रह्मदेवानं सांगितलं, हिरण्यकश्यपू तू जागा चुकलास, तू जे वरदान मागितलंस ते वरदान मी तुला देऊ शकत नाही. हिरण्यकश्यपूने सांगितलं, का 36,000 वर्ष मी तुमची साधना केली, तुम्ही प्रसन्न झाला, तुम्हीच म्हणाला ना वर मागा, मग मागितला आणि आता मला अमरताचा वर का देऊ शकत नाहीत. ब्रह्मदेवाने सांगितलं, बाबा तू साधना केलीस, तप केलंस, फलित झालं, मी प्रसन्नही झालो, पण जे मागितलंस ते मला देता येत नाही. का तर मीच अमर नाही, कितीतरी वेळेला मी जन्माला येतो आणि कितीतरी वेळेला मी मरतो, मग माझा शिष्य तू, माझी तप करणारा तू, मी तुला काय देऊ शकतो. असं म्हणून हिरण्यकश्यपूला सांगितलं ब्रह्मदेवानं, दुसरं काहीतरी मागून घे. असं म्हटल्याबरोबर हिरण्यकश्यपूनं आपलं डोकं चलवलं, बुद्धी चलवली आणि हिरण्यकश्यपूनं अनेक वर मागून घेतले. दिवसा नको, रात्री नको, पक्षाकडून नको, मानवाकडून नको, दानवाकडून नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, घरात नको, दारात नको, पृथ्वीवर नको, आकाशात नको, सर्व वरदान मागत असताना ब्रह्मदेव तथास्तु करत होते. का ब्रह्मदेवाला माहित आहे याला या साधना प्राप्त झाल्याच्या नंतर हा सदाचारानं वागणार नाही, धर्मानं वागणार नाही, हा अधर्म करणार आहे. पण जो परमपिता परमात्मा आहे यानं काही जरी मागून घेतलं याच्यापेक्षा तो हुशार आहे. म्हणून ब्रह्मदेवानं जेवढे वरदान मागितले तेवढे वरदान हिरण्यकश्यपूला प्राप्त झाले. हिरण्यकश्यपूने ते वरदान घेऊन आपल्या नगरात प्रवेश केला आणि सर्व त्या नगरामध्ये राज्यामध्ये आपल्या मंत्रिमंडळाला सांगितलं, या पृथ्वीचा सार्वभौम मी आहे. गायींना, ब्राह्मणांना, साधूंना, संतांना त्रास देऊ लागला, सर्वांचा छळ करू लागला आणि एके दिवशी त्यानं त्या ठिकाणी स्वर्गावर स्वारी केली आणि सर्व चंद्रदेवाला, वरुण देवाला, अग्निदेवाला, सूर्यदेवाला सळकी पळो करून सोडू लागला. अतिशय त्रागून त्या ठिकाणी देव आपल्या जीवाच्या कांतानं पळू लागले. इंद्राने त्याची नजर चुकवली आणि इंद्र हिरण्यकश्यपूच्या महालात आला. कयाद्वाईचा हात पकडून इंद्र परत जाऊ लागला. वाटेमध्ये नारदांची वेळ झाली. नारायण नारायण. नारदांची भेट झाल्याच्या नंतर नारदाने इंद्रदेवाकडे पाहिलं. इंद्रदेवाने जय हरी घातला, रामकृष्ण हरी घातला
आणि नारदाचं 14 भुवनामध्ये भ्रमण आहे, प्रत्येक देवाच्या घरी नारद जायचे। मग नारदाने इंद्रदेवाला विचारलं, इंद्रदेवा हे तुमच्या घरचे नाहीत, वारकऱ्याला खोटं बोलू नये। इंद्रदेव घाबरला आणि इंद्राने सांगितलं, नारद बाबा हे आमच्या घरचे नाहीत, हे हिरण्यकश्यपूचे आहेत। मग नारदाने विचारलं, तिला घेऊन कुठे जातोयस इंद्रा? इंद्राने सांगितलं, नारद बाबा हिरण्यकश्यपू या कयादूचा पती, त्यानं सर्व देवदेवतांना छळून सोडले, अतिशय मला त्रास देतोय, म्हणून त्याच्या पत्नीला घेऊन जातोय। नारदाने सांगितलं, इंद्रा सोड तिला। सोड म्हटल्याबरोबर वारकऱ्याच्या शब्दाच्या पुढे इंद्र 33 कोटी देवाचा राजा आहे, पण गेला नाही। इंद्रानं सोड म्हणल्याबरोबर कयादू आईची सुटका केली आणि इंद्र निघून गेला। इकडे नारद सांगतात, कयादू आई जातो मी घरी आता। त्यावेळेला कयादूनं नारदांना हात जोडले, बाबा आमचे त्या ठिकाणी मालक एकदा गेलं का 4-4 महिने येत नाही, आणि माझी अवस्था सध्या अगदी पवित्र काळाची। माझी इच्छा आहे वारकऱ्याच्या काही दिवस सान्निध्यात राहावं, तुमच्या कृपेने एखाद्या वारकऱ्याच्या आश्रमामध्ये मला वास्तव्य द्या। नारदांना दया आली आणि कयादू आईला प्रेग्नेंट अवस्थेमध्ये, त्या अवस्थेमध्ये एका वारकऱ्याच्या आश्रमामध्ये ठेवलं। परिणाम कयादू आई आता वारकऱ्याच्या आश्रमात राहत असताना सकाळी उठल्याबरोबर काकडा श्रवण होऊ लागला। अनेक प्रकारचा सदाचाराचं, संस्काराचं आणि भगवंताचं गुणगान कयादू आईच्या अंतःकरणावर, त्या ठिकाणी हृदयावर परिणाम करू लागलं। 4 महिन्याचा काळ निघून गेला। कयादू आई आपल्या महालात आल्या आणि महालात आल्याच्या नंतर पवित्र पर्व काळाला अतिशय आनंदी उत्साही वातावरणामध्ये कयादू आई प्रसूत झाल्या। प्रसूत झाल्याबरोबर जन्मलेलं बाळ क्षण एक घडता संत संगती, तात्काळ पालटे की कुमती, म्हणून या शास्त्र वर्णिती संत महिमा विशेष। संत महिमा विशेष आहे। परिणाम जन्मल्याबरोबर ते बाळ म्हणू लागले। असं कोण म्हणाले? म्हणा व्यासपीठावरले वारकरी म्हणाले नाही, असं जन्मलेलं बाळ म्हणाले। का म्हणाले? आपण थोडेच लहान आहेत म्हणून म्हणायला। जन्मल्याबरोबर बाळ म्हणते याचं कारण संत संग घडला। कधी घडला? त्या अवस्थेमध्ये घडला। परिणाम आता विज्ञानानं सुद्धा मान्य केले तात्या। आता विज्ञान सुद्धा मान्य करायले की खरंच आहे, नुसता मातीच काय, कुठं फलानच कर, कुठं टीव्हीच बघ, कुठं मोबाईलच बघ। लेकरं बी जन्मल्याबरोबर डिचिंग डिचिंग करायला सुरुवात, आणि माय बापाला वाटते बघा आमचा बाळ कसा नाचायलाय, तुला म्हातारपणाला नाचविते, थांब जरा। हा, जन्मलेलं बाळ नारायण म्हणते त्या अर्थी त्याच्या आईनं। मला सांगा आता आपण सर्वजणांनी ऐकले का नाही? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव, राजाचं नाव गडानी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गडानी किल्ल्यावर। का? त्याचा आजही चंद्रसूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराजाचं नाव आहे। कशामुळे? कशामुळे? शहाजी राजांनी कुठल्या शाळेत घेत होते का शिवाजी महाराजाला? नाही घातलं मायानो। काय केलं मग? तुम्हाला सगळ्याला त्याचं त्या ठिकाणी काही भाग इतिहासाचा माहित आहे, पण त्याच्यातलं मर्म आहे का? यदा कदाचित
जिजाऊ आई साहेबांनी रामायणात महाभारतातल्या पराक्रमाच्या सुरांच्या वीरांच्या जर राजे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञानप्रद बोधप्रद कथा सांगितल्या नसत्या आपण या धर्ममंडपात आज बसलो नसतो. लक्षात घ्या. म्हणून जन्मल्याबरोबर बाळ नारायण म्हणते याच्यात नवल नाही, पण ज्यांच्यामुळे आज आपण या धर्ममंडपात आहे, ज्यांच्यामुळे आज आपण सुखानं आनंदानं टाळ वाजवू शकतो, भजन करू शकतो, जयघोष करू शकतो, त्यांच्या पाठीमागलची पार्श्वभूमी काय तर त्याच्या पाठीमागलची पार्श्वभूमी सदाचाराची, संत संगतीची आणि सद्विचाराची आणि संस्काराची जोड आहे. लक्षात ठेवा. तसं कयादू आई दानवाच्या पत्नीत परिणाम संत संगतीमुळं आणि सदाचारामुळं त्यांच्या बाळावर परिणाम झाला आणि ते बाळ नारायण नारायण म्हणू लागलं. एवढ्या वेळेत ते नारायण नाव घेतलेलं दानव रूपी असणारा तो हिरण्यकशिपू त्यांना ऐकलं आणि हिरण्यकशिपू आपल्या पत्नीला विचारतोय कयादूला, कोण माझ्या वैराचं नाव घेतय ग? अहो बाळाच्या मुखातून आलं काय की असं प्रेमानं सांगितलं. त्यावेळेला हिरण्यकशिपू म्हणतो माझ्या वैराचं नाव माझ्या कानावर खूप दिवसांनी आलं, ते बाळ घेतय म्हणतीस? हो बाळच घेतय. काय म्हणतय? असं ज्या वेळेला पुन्हा पुन्हा विचारणा झाली त्यावेळेला कयादू आई म्हणतात, अहो तुम्ही दिवसभर बाहेर गेला होतात आणि पंचपक्वान्नाचं भोजन केलंय, तुम्ही 2 घास खाऊन घ्या. बरं बरं आण. ताट आणलं कयादू आईनं आणि हिरण्यकशिपू जेवायला बसला. 7 भाज्या आणल्याच नाहीत, आता राजाच्या घरच्या भाज्या होत्या त्या. आणि भोजन वाढल्याबरोबर अगदी ताट ठेवल्याबरोबर कयादू आई प्रेमानं सात्विकतेने विचारतात, अहो तुमच्या कानावर आला बाळाचा आवाज? हो हो बाळाचा आवाज माझ्या कानावर आला. काय आला हो आवाज? किती प्रेमानं विचारत होते बघा. दानव आहे, वैऱ्याचं नाव आहे, पण कयादू आईनं अगदी प्रेमानं विचारायचं तुमच्या कानापर्यंत आला? हो. काय आवाज आला हो? ते नाही का माझा वैरी? कोण तुमचा वैरी? नारायण. असं हो. पाणी आणत्या जार मधलं. पुन्हा पाणी आणायचं. बाळाने असं म्हणावं का एवढूशा छोट्या बाळानं? हो ना बघ माझ्या वैऱ्याचं नाव. हो. काय वैऱ्याचं नाव तुमचं? नारायण. कयादूनं 108 वेळेला आपल्या मालकाकडून वधवून घेतलं हिरण्यकशिपूकडून. जास्तीत जास्त घरात हिरण्यकशिपू बिघडायचा का सुधरायचा आहे? कुणाच्या हातात? नाही तर घरी आले की तन 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 कन 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 सुरूच. ते हिरण्यकशिपू म्हणते आ करबी आडतीन तर करबी आडती. त्याच्यामुळे शांत राजा जरा, हा स्थिर राजा. परिणाम 108 वेळेला वधून घेतलं. आता फक्त प्रल्हाद 7 वर्षाचे झाले आणि 7 वर्षाच्या झाल्याच्या नंतर याचं नारायण सुटलं नाही. बापाने विचार केला आणि बापानं दैत्यगुरु शुक्राचार्याचे 2 मुलं षण्ड आणि अर्मक नावाचे मास्तर म्हणून ठेवले, गुरुजी म्हणून ठेवले आणि त्यांना मासिक पगार 50-50 हजार दिला. असं समजा आपल्या खिशातून थोडं द्यायचं आहे. आणि पगारावर शिक्षक ठेवले आणि त्या शिक्षकाला सांगितलं माझ्या मुलाला राजकारण शिकवा, माझ्या मुलाला मी हिरण्यकशिपू सार्वभौम आहे, सर्वत्र माझी सत्ता आहे हे बिंबवा. अशा प्रकारचं त्या गुरुजीला सांगितलं. आणि आता भक्त प्रल्हाद समवयस्क सवंगड्याच्या समेत वर्गमित्राच्या समेत रोज शाळेत जाऊ लागला. शाळेत गेलं की प्रल्हादानं म्हणायचं गुरुजी खाली बसा. ती म्हणायचे काय ह्याच्या बापाकडून पगार येते कशाला आपण? प्रल्हादानं सर्व बाळांना आपल्या वर्गमित्रांना सांगायचं बाबांनो परमपिता परमात्मा चराचरात भरून उरलेला आहे. या सर्व लोकांमध्ये माझ्या परमपिता श्री हरी परमात्माची सत्ता आहे बाळा. त्याच्याशिवाय त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान हलत नाही. अशा प्रकारचं ज्ञान सांगू लागले. मुलांना गोड वाटायचं आणि मग मास्तरांनी 4-2 वेळेला तक्रार केली पण त्या तक्रारीचा उपयोग झाला नाही. पण माझ्या प्रल्हादानं मात्र शाळा भरवली. विठ्ठल नामाची शाळा
श्रीहरी परमात्माची शाळा भरवली आणि आपल्या सर्व वर्ग मित्रांना श्रीहरी परमात्माची श्रेष्ठता सांगितली। आणि आता मात्र त्या गुरुजींना वाटलं आपण जे शिकवतोय, आपण जे पगार घेतोय त्याचा उपयोग नाही। त्यांनी राजीनामा दिला, ते गुरुजी निघून गेले। माझ्या भक्त प्रल्हादाने श्रीहरी परमात्माचं नामस्मरण सोडलं नाही आणि मग त्याचा राग मनामध्ये धरून, क्रोध मनामध्ये धरून 12 वेळेला स्वतःच्या मुलाला ठार करण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने केला। शेवट एके दिवशी विषाचा प्याला भरला आणि कयादूला सांगितलं, बघ मी बाहेरून येईपर्यंत बाळाला विषाचा प्याला दे, जर नाही दिलास तर तुलाही ठार करेल। आणि हिरण्यकश्यपू बाहेर गेला आणि मग इकडे कयादू आईच्या नेत्रातून अश्रू येऊ लागले। विषाचा प्याला पाहिल्याबरोबर कयादू विचार करतात, हे भगवंता, स्वतःच्या हाताने स्वतःचं बाळ, काही अवस्था आहे का, असं दुःख माझ्या समोर ठेवलं देवा, असा विचार करत रडत रडत भक्त प्रल्हाद आपल्या सवंगड्याची साथ सोडली आणि घरी आले। घरी आल्याबरोबर आपल्या आईला आवाज देतात। आवाज दिल्याबरोबर आई हाकेला होऊ देते, पण 3-4 वेळेला आज आईला आवाज देऊन सुद्धा आई हाकेला का होत नाही, असं प्रल्हादाला वाटलं। प्रल्हाद अगदी जवळ आले, आईच्या नेत्रातले अश्रू पाहिले। आई, बाबा रागवले का ग? आई, कोण भांडलं तुझ्याशी? आई का बोलत नाही आज? असं म्हणून प्रल्हाद आपल्या आईशी संवाद करतात आणि प्रल्हादाच्या दृष्टीला तो विषाचा प्याला दिसला। प्रल्हादाने सांगितलं, आई, बाबांनी तुझ्याजवळ हे दिलं म्हणून तू दुःख करते, चिंता करू नको। त्यावेळेला विषाचा प्याला हातात धरला, इतक्यामध्ये कयादू आई म्हणते, प्रल्हादा घेऊ नको राजा, अरे तो विषाचा आहे। आई, विषाचा असू दे, तुला माहित नाही, मला सांभाळणारा तू आहे ना मागे पुढे, मागे पुढे मागे पुढे असं म्हणत म्हणत, नको बाळा, नको राजा, असं म्हणेपर्यंत तर प्रल्हादाने तो प्याला पाणी जसं गटागटा प्यावं तसा प्राशन केला। सांगितलं, आई मागे पुढे उभा राहे सांभाळीत, तो परमात्मा परमपिता भगवंत दिनाचा नाथ आहे, अनाथाचा बंधू, आई चिंता करू नको। असं ज्या वेळेला त्या ठिकाणी विषाचा प्याला फस्त केलेला हिरण्यकश्यपूला माहीत झाला। आता मात्र हिरण्यकश्यपूचा नाविलाज झाला। हिरण्यकश्यपूने एके दिवशी भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतलं, पाठीवरून वडील म्हणून मायेचा हात फिरू लागले। त्यावेळेला सांग बरं तुझा श्रीहरी कुठं आहे म्हणून। भक्त प्रल्हाद सांगतात, बाबा माझा श्रीहरी परमात्मा कुठं आहे असं विचारू नका, कुठं नाही असं विचारा। बाबा माझा परमात्मा, माझा विठ्ठल जळा स्थळात कष्टा पाशाने सर्वत्र भरून उरलेला आहे। बरं, मग तुझा श्रीहरी परमात्मा भरून उरलेला आहे, या महालाच्या खांबात आहे? बाबा महालाच्या खांबात सुद्धा आहे, का असणार नाही? असं म्हटल्याबरोबर लाल गुंड डोळे केले। हिरण्यकश्यपूला क्रोध आला आणि लाथ घातली। लाथ घातल्याबरोबर खांबात आहे म्हटल्याबरोबर लाथ घातली। लाथ घातल्या
त्याबरोबर कड असा हिरण्यकश्यपू घाबरला, पण भगवान नरसिंह परमात्मा त्या कामातून प्रकट झाले. नरसिंह भगवान, नरसिंह भगवान, नरसिंह भगवान. नरसिंह परमात्मा प्रकट झाल्याबरोबर अकराळ विकराळ रूप पाहिलं आणि हिरण्यकश्यपू घाबरला, पळून जाऊ लागला. भगवान नरसिंह परमात्माने पकडला. ती वेळ होती सांज वेळ, ना दिवस ना रात्र. भगवान नरसिंह परमात्माचं मूक प्राण्याचं शरीर मानवाचं, ना प्राणी ना मानव, ना देव ना दानव. जेवढे वरदान मागितले त्याच्या व्यतिरिक्त सर्व टाळून माझ्या नरसिंह परमात्माने ना जमिनीवर ना आकाशात आडवा मांडीवर घेतला, ना घरात ना दारात. उंबऱ्यावर नरसिंह परमात्मा बसले आणि आपल्या नकाचे त्या ठिकाणी अनुकुचीदार टोक त्याच्या हृदयामध्ये खुपसले आणि त्याला त्या ठिकाणी ठार मारलं. नरसिंह भगवान, नरसिंह भगवान, नरसिंह परमात्मा, नरसिंह भगवंताने ज्या वेळेला हिरण्यकश्यपू दैत्याचा घात केला त्यावेळेला लाल वंग डोळे केलेले, जीभ लढावला, सर्व पृथ्वी आता सतळाला की जाते की काय असा क्रोध असणारा नरसिंह परमात्माचा काही संत साधू महात्म्यांनी भक्त प्रल्हादाला हळूच नरसिंह परमात्माकडे सोडलं. नरसिंह परमात्मानं भक्ताला पाहिलं. भक्ताला पाहिल्याबरोबर देव सर्व काही विसरतो. प्रल्हादाला जवळ घेतलं आणि आपल्या जिभेने सर्व अंग चाटू लागले. भक्त प्रल्हादाला आता त्या नगरीचं राजा केलं. भक्त प्रल्हादाने अनेक वर्षे त्या ठिकाणी राज्यकारभार चालवला. भगवान परमपिता परमात्म्याचा प्रसार, भगवान परमपिता परमात्म्याचं नामस्मरण, भगवान परमपिता परमात्म्याचा सदाचार अंगीकारला. दानव वंशामध्ये असून सुद्धा पुढे भक्त प्रल्हादाच्या वंशामध्ये वेन, वेन नंतर अंग, अंग नंतर भक्त प्रल्हादाचा वंश त्या ठिकाणी पुढे बळीराजापर्यंत गेला आणि सप्तम स्कंद या ठिकाणी संपवला. इति श्रीमद भागवत महापुराणे सप्तम स्कंद समाप्त परिषाया. गोपाल कृष्ण भगवान. अष्टम स्कंदामध्ये भगवान सुखाचार्य परीक्षितीला सांगतात, राजन, जो जीव असणारा 3 गुणांमध्ये अडकलेला आहे आणि त्या 3 गुणात जीव अडकून त्या संसाराच्या मोहमायेमध्ये स्वतःच्या शरीराला जातात्मक त्रासात्मक बांधतो आणि अंतकाळ ज्यावेळेला येतो, दुःख ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याचं कुणी जवळ राहत नाही. पण मोहमायामध्ये अडकून तो जीव असणारा पश्चाताप करतो. अशा प्रकारचं त्या ठिकाणी मार्मिक कथा ज्ञान कथा रूपानं राजा परीक्षितीला सुखाचार्य बाबा सांगतात. गजेंद्र नावाचा हत्ती आणि त्याचा सहकुटुंब परिवार, त्रिकुट नावाचं पर्वत, उदाहरणार्थ गजेंद्र रूपी देह आणि प्रत्येक देह या 3 पर्वतावर त्या त्रिकुटावर वास्तव्य करतोय. कोणत्या? सत्व, रज आणि तम. शास्त्र भाषेत जर पाहिलं तर आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक अशा 3 गुणांना अडकलेला प्रत्येक गजेंद्र रूपी जीव त्या त्रिकुट नावाच्या पर्वतावर वास्तव्य करत असताना दिवसामागून दिवस निघून गेले. आपल्या कुटुंब कबिल्यासाठी, आपल्या संसारासाठी हा गजेंद्र नावाचा हत्ती रात्र रात्र राबला, दिवस दिवस राबला. मुलाबाळांचा, पत्नीचा सांभाळ करत असताना अनेक प्रकारचे सयास केले. पण का कोण एके दिवशी मोहमायेमध्ये अडकून गजेंद्राच्या पत्नीने इच्छा व्यक्त केली, का हो असं वाटतंय कडक उन्हाचे दिवस आहेत, आपण एखाद्या सरोवरामध्ये स्नानाला जावं. अशा प्रकारची विचारधारा गजेंद्राच्या पत्नीने ज्या वेळेला बोलून दाखवली त्यावेळेला गजेंद्रालाही मान्य झालं आणि गजेंद्र आपल्या कुटुंबाला घेऊन जवळच असणाऱ्या सरोवरामध्ये स्नानाला गेला. पण गजेंद्राला माहित नव्हतं, गजेंद्र रूपी जीवाला जरी माहित असलं मायामध्ये अडकलेला जीव गजेंद्र असणारा विसरतो. आता सगळ्याला सांगा, माहित नाही का जन्म झालाय असाच राहणार आहे, तो रे असंच वाटतंय का सगळ्याला? आलेला जीव एक दिवस असं वाटतंय की जणू काय 100-200 वर्ष जगणार आहेत, माझं माझं माझं. तसं गजेंद्राला सुद्धा माहित होतं, ज्या सरोवरामध्ये स्नानाला तो केलाय त्याला माहित होतं तिथं माझा वैरी. आपल्याला प्रत्येकाला माहिती की एक ना दिवस आपल्यावर काळ घालणार आहे. तरी पण आपण आपल्या मनाचा, सदाचाराचा आणि जीवनाच्या सार्थकतेचा विचार अंगीकारत नाहीत.
जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, क्षमा बुझ जाएगा जलते जलते, दम निकल जाएगा चलते चलते। असा त्या ठिकाणी आपल्या जीवनातली ही गती, तशी त्या गजेंद्राला माहित असून सुद्धा मोहमयामध्ये जीव किती अडकतो बघा। आपल्या सपत्नी कुटुंबासहित ज्यावेळेला गजेंद्र त्या सरोवरामध्ये स्नान करू लागला, क्रीडा करू लागला, त्यावेळेला शुकाचार्य सांगतात राजा सुंडादंड नावाचा खेळ खेळू लागले। कोणता खेळ? सुंडादंड। पूर्वीचा खेळ होता, आता राहिलं नाही। आता तर लग्न लागलेलं सुद्धा पत्ता लागत नाही, तर सुंडादंड कवा कळायचं। सुंडादंड कळतंय ना? सोंडीने एकमेकाच्या अंगावर पाणी टाकणं, हे झालं हत्तीचं। आणि आपलं पहिलं गुळणा तात्याला चांगला आठवायले, हाय हसायलेत माग खेळ होते। गोपाल कृष्ण भगवान पूर्वीचा काळ त्या खेळाला किंवा त्याला सुंडादंडीचा खेळ म्हणायचे। आता त्याच्यानंतर गुळणा गुळणी, आणि आता तर चिप्पाचिप्पी झाली, बोलायचीच नाही। त्यांच्यातली त्यांच्यातच चलायले, कशाला बोलायचे प्रश्न। तसं त्या खेळामध्ये एवढे रमले की तो स्वतःचा काळ विसरला गजेंद्र। आपण सुद्धा संसार सुखामध्ये विसरतो का नाही, तसा तो गजेंद्र सुद्धा विसरला। आणि विसरल्याच्या नंतर नकरानं त्याचा जो काळ होता, त्याचा जो वैरी होता, त्याचं नाव नकर, त्यानं पकडला। कोण? गजेंद्र। त्याचा पाय पकडला, आणि पाय पकडल्याच्या नंतर दिवसभर क्रीडामध्ये रमलेला, मुलाबाळांच्या मध्ये रमलेला, आणि दिवसभर पाय सोडण्यासाठी प्रयत्न करतोय हे त्यानं कुणाला कळूच दिलं नाही। पण दिवस मावळतीला गेला, मुलं बाहेर निघाले आणि पत्नी बाहेर निघाली। त्यानं पत्नीला विनंती केली, अगं नकराने माझा पाय पकडलाय आणि मी सोडवण्याचा प्रयत्न करतोय, पण माझ्याच्याने सोडत नाही, मदत कर। मुलं घरी निघून गेले, पत्नीला दया आली, परत आली ती, आणि संध्याकाळच्या 8:30 पर्यंत तिने प्रयत्न केला। आणि 8:30 पर्यंत प्रयत्न केल्याच्या नंतर नकर पाय सोडत नाही आणि आपले प्रयत्न असफल ठरतात। असं ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं, त्यावेळेला ती सरोवराच्या काठाकडे चालली। गजेंद्रानं तिला विचारलं, कुठं चाललीस? ती म्हणली, घरी चालली। गजेंद्रानं सांगितलं, अगं मी इथं अडकलोय, माझा पाय नकरानं धरलाय आणि तू घरी चाललीस, कामच काय तुझं? ती काय म्हणली, असं तुम्ही म्हणत नाहीत ना? तिनं उत्तर दिलं मालकाला। ती म्हणली, अहो आता 9 वाजता जेवण होते आणि मग नातरुंड माझ्याशिवाय झोपतच नाहीत, म्हणून चालले घरी। याला एवढं वाईट वाटलं, पश्चाताप झाला गजेंद्राला। अरे मी इथं आयुष्यभर हिनं संक्रांतीला 1000ची मागितली तर 1500ची आणून दिली, आणि आज माझ्यावर वेळ आहे तर म्हणती नातरुंड झोपतच नाही। त्याला काय माहिती, नातरुंडाला नाही खेळावं तर सून देत नाही, असंच ना। आणि गजेंद्राच्या पत्नीनं पतीचा विचार न करता घरी गेली। 7 दिवस दिवसभर यायची, मुलंही यायचे, 7 दिवस सोडवण्याचा प्रयत्न केला। गजेंद्राचा त्या ठिकाणी नकरानं पाय सोडला नाही। 7व्या दिवसापासून पत्नीनं बंद केलं, मुलांनी बंद केलं, आणि आता मात्र त्या ठिकाणी गजेंद्राला परिणाम होऊ लागला। पश्चातापेन सुददा। आता मात्र गजेंद्र म्हणतोय, मी नाही रे नाही कोणाचे चोरी, नाही
तो शब्द कळाले का? नाही रे नाही कुणाचे कोणी. असं राहू दे गड्या, असंच राहू दे गड्या. आता बोटच काढ. असं का? राहू दे रे, आवाज वडायला जरा. बरोबर, तुझ्या आकारानं चलू दे, काय नाही. कारण तुला घेऊन जायचं बाबा यावर्षी. गेल्या वर्षी बोललेलं नाही, लोक म्हणते महाराजला बाडे. नाही रे नाही गुन्हा. एवढूशा वयात लय हुशार आहे बघा ना. अशा बुद्धी तुम्हाला वाटत असेल कथा सांगणं सोपी. तुम्ही म्हणताल बरंच सांगायला कथा सांगणं सोपी, पण ह्या यंत्राचं घेणं फार अवघड असते, लक्षात ठेवा. कारण ते यंत्र आहेत ना, आणि त्या यंत्राला चालवणं एवढं सोपं नाही. पण ह्या वयात ते, कारण आम्हाला रोज हेच प्रसंग आहेत ना, नाही का तात्या? रोज प्रसंग त्यांच्याकडे असे करावंच लागते तोंड. पण एवढंच असून सुद्धा तो हँडल करतोय महाराज. चांगली गोष्ट आहे. कळाले नाही शब्द? बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे, आणि त्यांच्याशिवाय तर आपलं राहवत नाही. असंच नाही नुसतं म्हणायचं. पण लक्षात ठेवा, मी त्या दिवशी प्रमाण देऊन गेलोय, पुन्हा सांगत नाही. जरूर जरूर आप्त सुखी यांचा विचार करा. जरूर जरूर आपल्या जवळच्या लांबच्याचा विचार करा. पण हे सगळा विचार करत असताना एक दिवस आपल्याला सुद्धा जायचंय, आणि जायच्या अगोदर आपल्याला आपल्या देहाचं सार्थक करायचंय, हा विचार ठेवा. मग तुम्ही म्हणा महाराज काय करावं याच्यासाठी? काहीच करायचं नाही. चांगलं बोलायचं, चांगलं वागायचं, चांगलं चालायचं, चांगल्याची संगत करायची. चांगल्या ठिकाणी मालक 1100 दिले तर म्हणायचं 5000 द्या. तोंड तर खर्चायचं चांगल्यासाठी. होय ताते, तोंड खर्चायचं फक्त. आमच्या तिकडे लय आडवाडवी सप्त्याला याला कुठे चालला पट्टी द्यायला. शेजाऱ्याने एकच दिली बघा, तुम्ही 900 द्या. लय चांगलं होईल का तिचं? त्याच्यामुळं माय बापानो, चांगलं करणं म्हणजे काय करणं? नुसतं सारखं भजनच करणं नाही, नुसत्या कथाच सांगणं म्हणजे चांगलं नाही, नुसत्या तीर्थयात्राच करणं म्हणजे चांगलं नाही. चांगलं काय नेमकं? तर चांगलं शुद्ध आचरण, शुद्ध भाव, शुद्ध व्रती, आणि जिथं जिथं धर्म कार्य चालू आहे त्या धर्म कार्याला आपल्याला काही मदत करता येते का? आपल्याला काही देहानं राबता येतं का? ज्या ठिकाणी एखादं दुःख आहे आणि त्या दुःखाला आपण फुंकर घातल्याबरोबर त्यांचं दुःख नाहीच होतं, असं काही आपल्याला त्या ठिकाणी सदाचाराचा भाग जीवनात अंगीकारता येतो का? याला म्हणायचं चांगलं. आणि असा चांगलं वागणारा नुसता कथा करणाराच भक्त असतोय अजिबात नाही. तुम्ही सुद्धा संत, तुम्ही सुद्धा साधू, तुम्ही सुद्धा हरिभक्त असू शकता माय बापानं. कारण मी तर सर्वसामान्य जगाची जी विश्वाची माय कैवल्यपती ज्ञानोबराया यांनी श्रोते मंडळीला कमी अधिकार दिला नाही, फार मोठा अधिकार दिलाय. फार मोठा म्हणजे त्या उपमेला कुणा कुणी चॅलेंजच केले नाही. तुम्ही महिषाची या मूर्ती, आणि ज्ञानोबराया बोलतात मी अर्चित से भक्ती, बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. गंगेचंच नाव का घेतलं? का नाव घेतलं? आता प्रयागराजाला इथून गेलतं का कोणी गावातून? नाही. गंगेचंच नाव का घेतलं मायबापानो? कारण गंगेनं तुमचं आमचं अमंगळता सगळी त्या ठिकाणी आत्मसात केली. पण आत्मसात केलेली ही अमंगळता जगाचं बोल करण्यासाठी तिने किती त्रास सहन केला. तसं बोल जरी गंगावती तरी स्वीकारावती. म्हणून जीवनामध्ये चांगलं वागणं, चांगल्या आचरणानं राहणं यालाच परमार्थ म्हणतात मायबापानो. सत्पात्रामध्ये पवित्र दान करणं यालाच परमार्थ म्हणतात. वाणीनं चांगलं बोलणं यालाच परमार्थ म्हणतात. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सर्व्हिस टू बॉडी, सर्व्हिस टू मॅन. पर म्हणजे दुसरा, मार्थ म्हणजे सेवा, परमार्थ सेवा.
दुसऱ्याची सेवा, मग नेमकं आपलं सगळं संसार सोडून सेवाच करायची का? नाही. आपण आपल्या वाणीनं चांगलं बोलणं, चांगलं राहणं, अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारची विचारधारा अंगीकारणं हे आपल्या जीवनाचं सार्थक आहे. तसं सार्थक कधी त्या ठिकाणी करावं तर रोज आपल्या जीवनात वागत असताना. असं या गजेंद्रासारखं झाल्यावर आणि आपल्यावर वेळ आल्यावर नाही रे नाही कुणाचे कोणी नाही ना, नसू द्या. जीवन जगत असताना आहेत ना आपलं सुखी, त्यांच्यापर्यंत तिथपर्यंत वागू नका असं नाही. पण लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपल्यावर अशी वेळ येईल त्यावेळेला कुणी नाही. आता मात्र 1000 वर्ष गजेंद्र पश्चाताप करू लागला. 1000 वर्ष नकराचं आणि गजेंद्राचं युद्ध चाललं. परिणाम 1000 वर्ष झाल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं, अरे आता देवाशिवाय कुणी सोडवणार नाही. म्हणून त्या सरोवरातलं कमळाचं फुल सोंडेनं तोडलं. श्री परमात्माकडे विनंती केली. सर्व अंग, सर्व इंद्रिय, सर्व भाव त्या भगवंताला समर्पित केला. सर्व भाव समर्पित केल्याबरोबर माझा श्रीहरी परमात्मा आला आणि गजेंद्राचा आणि नकराचा एकमेकाचा भांडणाचा वाद मिटवला. ज्यावेळेला गजेंद्राला सोडवलं आणि नकराला मारू लागले त्यावेळेला नकरानं सांगितलं, देवा मी तुझा काकडा म्हणू देणार नाही. नकर हुशार होता, कारण देवा मी असं तुझ्या काकडात ऐकलंय, नुसती तुझी काकडा आरती डोळ्यानं जरी बघितली तर ब्रह्महत्याचे पाप नष्ट होतात. मी तर त्याचा पाय पकडलाय, त्यानं दावा केला म्हणून त्याला सोडवायला आलास आणि मी अंतकाळाच्या वेळेला तुझं मुख पाहतोय. गजेंद्र त्या नकराच्या लक्षात आलं. नकरानं सांगितलं, देवा तू अन्याय करतोस, देवा तुझ्यामध्ये सुद्धा द्वैत भाव आहे. असं ज्या वेळेला नकर बोलून दाखवलं त्यावेळेला गजेंद्राचाही उद्धार केला आणि गजेंद्राबरोबर नकराचाही उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान श्रीमद भागवत महापुराणे अष्टमस्कंद समाप्तयाम नवम स्कंदामध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा इंद्रदेवाने संताचा अपमान केल्यामुळे त्यांची अवस्था दयनीय झाली आणि दयनीय अवस्था झाल्याच्या नंतर ज्या वेळेला परिस्थिती नाजूक बनते, ज्या वेळेला दारिद्र्यता प्राप्त होते, ज्या वेळेला घरावर आपल्यावर संकट यायला लागतात त्यावेळेला आपले जे वैरी असतात ते घाला घालतात. तसं इंद्रदेव, चंद्रदेव, वरुणदेव, अग्निदेव दयनीय अवस्था. मग देवांनी ज्या वेळेला अशा परिस्थितीमध्ये आपलं जीवन व्यतीत करायला सुरुवात केली त्यावेळेला दैत्यांनी जाणलं. दैत्य म्हणले, अरे आता एवढीच वेळ आहे कशाची, यांच्यावर आक्रमण करायची. मग दैत्यांनी ज्या वेळेला देवावर आक्रमण केलं त्यावेळेला देवाने दैत्यांचा संग्राम झाला. त्या संग्रामामध्ये जवळजवळ देवांचा पराभवच झाला आणि देवांचा पराभव झाल्यामुळे आता देवाचा अतिशय छळ होऊ लागला. पण देवांचा पराजय झालाय, देवाची सत्ता आता दानवाकडे आली. पण सत्ता जर उपभोगायची असेल, आपल्याला मिळालेलं सुख जर भोगायचं असेल, काल म्हणलं पिवळं वस्त्र घालून या म्हणलं आणि घरात असून सुद्धा घातलं नाही. याचं कारण आपण घातलं नाही का त्यानं घालू दिलं नाही, नटून थटून या म्हणलं होतं ना देवासाठी. मग देवासाठी जो जीव नटतो सदाचारानं, जो विचारानं त्याच्याशी समर्पित होतो त्याला नटणं म्हणतात. मायबाप भौतिक सुख जरी उपभोगायचं असेल तर त्याची कृपा, त्याची पुण्य आपल्या जवळ असेल तर भौतिक सुख भोगता येतं. आणि मग ज्या वेळेला देव आणि दानवांचा संग्राम झाला, देवांचा पराजय झाला, पण आता ती गादी प्राप्त करायची कुणाला, दानवांना. दानवाला ती गादी प्राप्त करायची, त्या गादीवर बसायचंय, पण त्यांच्याकडे पुण्य नाही आणि पुण्य नसल्या कारणानं दानवांचा नाविलाज झाला आणि दानवही तसेच आणि देवही तसेच. मग देवाला वाटलं आपण आईकडे गेलो, आईकडून प्रयत्न झाले नाहीत. मग श्रीहरी परमात्माकडे सर्व देव गेले आणि श्रीहरी परमात्माला हात जोडले. हे कमलाक्षा, हे मेघश्यामा, हे परमात्मा आता काहीतरी करा. श्रीहरी परमात्माने सांगितलं, तुमची संपत्ती जर तुमच्या जवळ असेल, धन जर असेल तर लोक विचारतात पैसे की किती नाम, पैशाचे किती नाव आहेत म्हणा. पैशाला नावं असतात का? पैशाला नावं नसतात, पैशावाल्या माणसाला नावं असतात. जर पैसा नसला तर परशा, थोडा जर असला तर परसू, जास्तच असला तर राम. राम
परशुराम पैसे के 3 नाम. तसं श्रीहरी परमात्मा देवाला सांगतात, देवांनो तुम्हाला संपत्ती नाही आणि संपत्ती नसल्यामुळे तुमचं त्या ठिकाणी विलास चालत नाही. मग देवांनी सांगितलं, देवा आम्ही काय करावं? काय नाही, तुमची संपत्ती परत आणा. कशाने आणा? म्हणजे समुद्र मंथन करा. म्हणजे कसं करा? म्हणजे दानवाची मित्रत्व संगती करा. देव म्हणले आता ते आमचं ऐकतील का? ऐकतात म्हणले. काही आपल्याला प्राप्त करण्यासाठी काही गमवावं लागतं. हात जोडा ना म्हणले, काय फरक पडायला. आणि मग देव देवता दानवांच्याकडे गेले. दानव तयार झाले, समुद्र मंथनाची तयारी केली. मेरू मंथन नावाचा पर्वत आणला, वासुकी नावाचा साप आणला. देव एका बाजूला, दानव एका बाजूला, आणि समुद्राचं मंथन करू लागले. मंथन करत असताना पर्वत रडू लागला. दर्शन आधी मंदिरात गेल्यावर कोणत्या देवाचं दर्शन? कासवाचं, कुर्मरूपाचं. कुर्मरूप झाला घनश्याम ग, पर्वतासी पाट देई घनश्याम ग. म्हणून मंदिरात गेल्याच्या नंतर जर कासव दिसला ना, हात जोडल्याशिवाय पुढे जाऊ नका. का? भगवंताचे अंश रूपी अवतार आहेत. कुर्म, वराह, कपिल हे कोणते रूप आहेत? अंश रूप. आणि अंश रूपानं कुर्म भगवंताने अवतार घेतला, पर्वताला पाठ दिली, समुद्र मंथन त्या ठिकाणी झालं. त्या मंथनातून 14 रत्न निघली. लक्ष्मी, कांत, पारिजातक, इतक्यापर्यंत चालले ना सध्या कलियुगात. सुरापर्यंत. आणि मग अमृतही निघालं. अमृत इंद्रदेव घेऊन पळून आले. ज्यावेळेला अमृताचा कलश इंद्रदेव घेऊन पळून आले, त्यावेळेला दानवांचा आणि देवांचा पुन्हा त्या ठिकाणी विरोध झाला. आणि मग भगवान श्रीहरी परमात्मानं देवाला सांगितलं, चिंता करू नका, मी आहे ना. त्यांच्यासोबत वैरत्व करू नका. काय करा? मित्रत्व करा आणि अमृत वाटून घेऊ म्हणा. मग दानव तयार होतील. दानव तयार झाले आणि मग एकीकडून दानवाच्या एकीकडून देवाच्या पंक्ती बसवल्या. आणि बसवल्याच्या नंतर स्वतः श्रीहरी परमात्मा जगाला सुंदर बनवणारा, जगामध्ये जेवढं काही सुंदर आहे त्याच्यावर त्याची सत्ता असणारा तो स्त्री बनला. आणि स्त्री बनल्याच्या नंतर अमृताचा कलश हातात घेतला. कलश हातात घेतल्याबरोबर देवाने गजर केला, मोहिनी भगवान की जय, मोहिनी भगवान की जय, मोहिनी भगवान. मोहिनी रूप भगवंतानं धारण केलं. आता विस्तृत वर्णन करायला तर विचार करा. त्याचं रूप पाहिल्याच्या नंतर अनेक जीव आपला संसार सोडतात. आणि त्याचं मोहिनी रूप पाहिल्याच्या नंतर माझे भगवान भोले बाबा सुद्धा वेडे झाले होते. सांगा तुमची आमची काय कमाल. भगवान मोहिनीने अमृताचा कलश घेतला आणि अमृत वाटायला सुरुवात केली. देवांना मोहिनी वाढत होत्या, पण राक्षसांनी नुसती मोहिनी बघायची. त्याला वाटायचं आम्ही अमृतच घेतलं, ते विसरून जायचे. पण चंद्राच्या सूर्याच्या मध्ये एक बसलं आणि मोहिनीने अमृत टाकलं. टाकल्याबरोबर त्यानं गळ्यापर्यंत गिळलं. चंद्रानं सूर्यानं सांगितलं, देवा हे आपलं गिरायक नाही, दुसरे. भगवान मोहिनीने त्या ठिकाणी सुदर्शन चक्र सोडलं आणि त्याचं शिरदारापासून वेगळं केलं. व ते शिरापर्यंत अमर झालं. आणि अमर झाल्यामुळं ते जर ग्रह कुणाला लागला तर फार त्रास देतो. राहू आणि केतू बनलं. व त्या राहू केतूनं आमची चाडी केली म्हणून चंद्राला काय केलं? Bye.
सगळ्यांनी गाऊन पटकून पुढे जाणं महत्वाचं आहे. इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा, इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा. का काळा झाला? कारण श्रीहरी परमात्माला सांगितलं देवा की आपलं गिराईक नाही नसता ते सुद्धा अमर झाला असता. अमर झाला असतं तर आपली परेशानी झाली असती कलियुगात सुद्धा. असो आणि भगवान मोहिनीने सर्व देवांना अमृत वाटलं, दानवांना वाटलं नाही. देव अमर झाले आणि आता मात्र दानवांना क्रोध आला आणि दानवांचा जो राजा होता प्रल्हादाच्या वंशातला बळी असणारा, आणि मग तो आपल्या गुरुकडे गेला. दैत्य गुरु शुक्राचार्य दैत्याचे गुरु, आणि गुरुच्याकडे विचारणा केली, हे गुरुवर्य आम्ही त्यांना रणांगणामध्ये हरवलंय, श्रीहरी परमात्माने अमृत वाटताना आमच्या सोबत बेईमानी केली, आता आम्ही माफ करणार नाही, आता त्यांच्या गादीवर आम्हाला बसावंच लागतंय, काही करा. दैत्य गुरु शुक्राचार्यांना सांगितलं त्याच्यासाठी पुण्य लागतंय. बळीराजाने विचारलं मी काय पुण्य करू? आता दानवाला सांगायचं का माळ हातात जप म्हणून कथा ऐकायला इकडे? नाही महाराज. दैत्य गुरु शुक्राचार्यांना सांगितलं तू 100 यज्ञ कर. असं म्हटल्याबरोबर पदाच्या लालसेना सुचलेले दानव 99 यज्ञ पार पाडले. आता 100वा यज्ञ सुरू झाला. 100वा यज्ञ सुरू झाला, तो जर पूर्ण झाला तर त्यांना इंद्राच्या गादीवर बसता येते. आणि आता मात्र देवांची वाईट स्थिती झाली आणि मग आईला आठवण करून दिली. आईनं आदिती आईनं पयो नावाचं व्रत धारण केलं होतं. मार्गशीर्ष महिना, मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रथम तिथीला ते व्रत सुरू करावं लागतं. आपल्या घरी देव नाही जन्म घेणार, पण देवासारखं लेकरू जन्माला यावं असं वाटत असेल माझ्या मायबापानं तर काही व्रत साधना आहेत. त्या व्रत साधनेनं आपण सदाचारानं, सुविचारानं, संस्कारानं मन भरून आपल्या मुलाबाळांच्या वरती संस्कार बिंबवू शकता. तसं पयो नावाचं व्रत धारण केलं आणि ते पयो नावाचं व्रत पूर्णत्वाला गेलं. पूर्णत्वाला गेल्याबरोबर आदिती आई समोर पवित्र पर्व काळाला, नवग्रह अनुकूल आहेत आणि भगवंतानं त्या ठिकाणी अंश रूपाने अवतार घेतला. वामन भगवान की जय, वामन भगवान की जय, वामन भगवान की जय. हातात पळसाचा दंड आहे, माथ्यावर छत्र आहे, काकीमध्ये झोळी आणि 8 वर्षाची दैदिप्यमान मूर्ती आदिती आई समोर प्रकट झाल्याबरोबर विश्वाचा धनी बोलते, आई मला कशासाठी बोलवलंस? देव आई समोर त्या ठिकाणी लेकरू होऊन आलाय आणि आईला विचारतोय, आई मला कशासाठी बोलवलंस, कशासाठी आठवण केलीस? स्वतःच्या आईनं सांगितलं जा बळीच्या दारामध्ये भीक माग. देवाला सांगितलं. आईच्या आज्ञा म्हणून भगवान वामन बळीच्या यज्ञ मंडपात गेले. बळी असणारा यज्ञ कुंडाजवळ हातात धर्म कंकण बांधून आहुती टाकत होता. दैत्यगुरु शुक्राचार्य बाजूला बसलेले होते. हा आता 100वा यज्ञ पूर्णत्वाला जातोय. एवढ्या वेळेमध्ये भगवान वामनांचं आगमन झालं. झाल्याबरोबर बळीला कोण आनंद झाला का? ज्यांच्या घरी धर्म कार्य चालू असतं तिथं दान घडणं महत्वाचं आहे, संत साधू महात्म्याची सेवा घडणं महत्वाचं आहे. अशा विचारानं प्रेरित होऊन बळी आनंदित झाले आणि बळी म्हणतात, वा बरं झालं अचानक न बोलवता तुम्ही आमच्या या धर्म कार्यात आला, आता आमच्याकडून काहीतरी दान घ्या. त्यावेळेला भगवान वामनानं सांगितलं मला तुझ्याकडून काही दान नको. बळीराजानं सांगितलं तसं नाही, काहीतरी घ्या. असं म्हटल्याबरोबर भगवान वामनानं सांगितलं मी संकल्पपूर्वक दान घेत असतो. बळीराजा म्हणला मी संकल्पपूर्वक दान देतो. आणि मग त्यावेळेला दैत्यगुरु शुक्राचार्यानं सांगितलं, बळी अरे हा संत नाही, हा ब्राह्मण नाही, हा वारकरी नाही, हा विस्मय तुला छळायला आलाय. बळीराजाला कोण आनंद झाला का? बळीराजा दैत्यगुरु शुक्राचार्याला बोलतात, गुरु जर विश्वाचा धनी माझ्या दारात त्या ठिकाणी माझा छळ करण्याच्या निमित्तानं काके झोळी अडकून आलेला असेल आणि मी जर देणारा असेल आणि देव जर माझ्या दारात भिकारी म्हणून आला असेल तर मला तुम्ही तारण करू नका. गुरुच्या लक्षात आलं. आता बळी ऐकत नाही. मग दैत्यगुरु शुक्राचार्यानं सूक्ष्म रूप घेतलं आणि झारीच्या तोंडाला जाऊन बसले. बळीनं झारी घेतली, संकल्प सोडण्यासाठी पाणी ओतू लागले. पाणी ओतत नाही, दरबाची काडी घेतली आणि खुपसली. बरोबर लाल रक्त आलं. लाल रक्त आल्याबरोबर संकल्प सोडला. पण बळीनं काय केलं?
बळीने सुंकर आंधळा केला. गुरु आडवा आला, सत्पात्र होतो आणि सत्पात्र दान करत असताना आपले कुणी जरी आडवे आले आणि त्याचं ताडण केलं तर पाप नाही. परिणाम संकल्प सोडला. भगवान वामनानं 3 पावलं भूमी दान मागितली. एका पायानं स्वर्ग आटला, विराट रूप धारण केलं. दुसऱ्या पायानं पाताळ आटलं आणि तिसरा पाय भगवान वामन म्हणतात, सांग आता कुठं ठेवू. बळी अंतकरणामध्ये दुखावला. अरे विश्वाचा 14 भुवनाचा मालक माझ्या दारात भीक मागतोय आणि माझं सत्व जातंय. पण ज्यांच्या घरात आजही आई वडील आहेत, आई असेल कोणाच्या घरात, वडील असतील, ठीक आहे, त्रास आहे, नाही आवडत विचार, पण त्या घरातलं प्रेम कधी संपत नाही. त्या घरावर संकट आलं तर ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं असंपर्यंत घाबरायचं काम नाही. बळी असा दुःख करत असताना बळीची आई होती आई, आणि आईनं आपल्या लेकराची दशा पाहिली आणि ती म्हातारी समोर आली. सांगितलं, अरे बळी चिंता कशाला करतोस, तुझी माय जिवंत आहे अजून. आई सत्व जातंय ग. काय म्हणतोय तो? काही नाही. 2 पायात त्यानं सर्व आटलंय आणि तिसरा पायात तो कुठं ठेवू असं म्हणतंय. त्यावेळेला बळीच्या आईनं सांगितलं, आता आपण शास्त्रात वाचतो ऐकतो म्हणून तिसरा पाय मस्तकावर ठेवला पाहिजे. सांगितलं कोणी? उन्हात पांढरे केस घालते का? नाही महाराज. वयोवृद्ध माणसे अनुभवानं त्या ठिकाणी खचलेले असतात, अनुभवानं त्यांचा परिपाठ झालेला असतो. पण आपल्याला आता तरुण आणि वयोवृद्ध असे विचार पटत नाहीत, सोडून द्या. पण मायबापांनो, या पृथ्वी तलावर ज्यांची आई गेली त्यांचं खरं प्रेम गेलं, ज्यांचा बाप गेला त्यांचा खरा आधार गेला. लक्षात ठेवा. बळीराजाच्या आईनं सांगितलं, बाळा जा त्याला म्हणावं मस्तकावर ठेव. आणि मग भगवान वामनाला बळी म्हणतोय, माझ्या मस्तकावर पाय ठेवा, मी अजून शिल्लक आहे. आणि मग भगवान वामनानं पाय ठेवला, पाताळात घातलं. भगवंतानं सांगितलं, मी आता प्रसन्न झालोय, माग. त्यावेळेला बळीराजा म्हणतोय, आता मला पाताळाचं राज्य दिलंय, आता माझ्या दारात काठी घ्यायची आणि पहारेकरी म्हणून उभा राहायचं. भगवान वामनानं विचारलं, किती दिवस? म्हणले, मी जोपर्यंत तुला जा म्हणत नाही तोपर्यंत. कशामुळे देव अंकित झाला? त्यानं माळ जपली का? त्यानं तीर्थयात्रा केली का? त्यानं नित्यनेम जपला का? नाही. सत्पात्र, आणि त्या सत्पात्रात दान टाकलं. परिणाम लक्ष्मी वल्लभ या जवळी. आणि मग आता बळीराजाच्या दारात 5000 वर्ष भगवंत राहिले. आता इकडं मालकीनेला विचारून गेले होते, दरमळ्याला कथा आहे म्हणून. तात्या कीर्तनला गेलते काय का? घरून विचारून गेलते का नाही कुणाला माहिती, कारण मी नाही आलो विचारून, आज घरून म्हणून आलो. भगवान वामन, भगवान श्रीहरी परमात्मा, विष्णू. विष्णू माहितीत ना कुणाचे मालक आहेत? विष्णू इथले नाही बर का, वैकुंठातले. हा, लक्ष्मीचे. लक्ष्मीनं हटकिलं होतं, कुठं चाललात? ते म्हणले धर्माळ्याला कथ्याला. लक्ष्मी म्हणले, किती दिवस असते कथा? हे विष्णूनं सांगतानाच कुठं सांगितलं होतं. म्हणले असते 8-15 दिवस. बरं बरं म्हणले 15 दिवसा घरी या. आता हे 5000 वर्ष इकडे अडकलं. आता सांगा लक्ष्मी घरची काय करत असेल? काय करत असेल? रडत होत्या, दुःख करत होत्या. आणि शेवट त्यांनी आशा सोडून दिली. कशाची? आता मालक घरी येत नाहीत, पण एके दिवशी वारकऱ्याला राहत नाही. एक वारकरी असा होता त्या काळात की त्याला जमतच नव्हतं. आणि मग ती वारकरी गेला, नारायण नारायण. लक्ष्मीला कोण आनंद झाला. माय मुली लय दिवसाला वारकरी आला, बसायला आसन टाकलं. आता ह्या वारकऱ्याला सगळं माहित. वारकऱ्याने इकडं तिकडं बघितलं, तात्या घरी दिसेना. ह्याला माहित नव्हते का? नारदाला माहित नव्हतं का कुठं गेलेत? असं ज्या वेळेला नारदाने लक्ष्मीला विचारलं, मालक दिसना, तिनं गळाच काढला. आता मला काढता येईना, मीच कमी पडले, मला कळाना. माय म्हणजे जे धर्मळ्याला गेले, हाय हसायले, धर्मळ्याला आलेत. जे धर्मळ्याला गेले ते परत आलेच नाहीत. नारद बोलले, किती दिवस झालं? म्हणले 5000 वर्ष. सांगा ना, तुम्ही रोज फिरतात, कुठंतरी दिसले का? अशी उळी उळ म्हणायची. कोण? नुसती नावाची लक्ष्मी इवळती, पण ती नुसती इवळणारी नव्हती. ती लक्ष्मी म्हणले, सांगा वारकरी बाबा. वारकरी बाबा म्हणले, सांगतो, पण मी म्हणील तसं तुला ऐकावं लागल. आणि मी सांगितलं हे तुझ्या मालकाला सांगू नको. ते म्हणले, का? तुझ्या मालकाला हे जमणार नाही म्हणले. काही हरकत नाही लक्ष्मी म्हणले. मग नारदाने सांगितलं, माय हातात
ताट घे एक राखी टाक आणि पाताळात जाय बळीकडं. ती म्हणली ते आमच्या मालकाचा वैरी, आमच्या देवाचा वैरी. म्हणले वैरी जरी असला तरी तुला भाऊ मानावं लागल आणि त्याला प्रेमाचा धागा बांधून त्याच्याकडून तुला तुझा मालक मागून घ्यावा लागल. लक्ष्मीचा नाविलाज झाला आणि लक्ष्मीनं ताट घेतलं, ताटात एक प्रेमाचा धागा टाकला. ताड 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 करत पाताळात जात असताना हे बाबा दारातच होता. लक्ष्मी ताड ताड करत आलेली बघितली, हिनं मानच खाली घातली. नित्यने मनावी प्राणी नित्यने मनावी प्राणी लक्ष्मी लक्ष्मी म्हणायचं भागवतातलं प्रमाण. भागवतातलं प्रमाण असंच असतं बरं का. तू म्हणतो माय दोनच कडवे घेतली की हरिमुख्यच हरिमुख्यच असते हरे भागवत कथेतलं. नित्यने मनामी प्राणी तो दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी. कुणाच्या घरी? बळीच्या घरी. आता बळीच्या घरी दारात उभा आहे आणि मालकीन आली. आता मालकीन काय गुडीनं गेली असेल का? बाबांना बघितली, देवानं मान खाली घातली. अरे बापरे म्हणला आली रे. सांगा आताच्या नारायणाला तर असं तोंड फिरवायची येळी नाशी रागात लक्ष्मी आल्यावर श्री हरी परमात्मानं खाली पाहिलं आणि बळी सोन्याच्या सिंहासनावर बसलेले होते. बळीनं विचार केला, अरे सगळं जग जिच्या पाठीमागं लागलंय, सगळं जग ज्याच्यासाठी कथा ऐकत नाही, कीर्तन ऐकत नाही, दान करीत नाही, कुणासाठी? घरात कमी पडन ना. ज्या लक्ष्मीसाठी सगळं जग टास करतंय आणि ती लक्ष्मी आज माझ्या दारात, त्याच्या डोळ्यावर विश्वास बसना. इतक्यामध्ये तर लक्ष्मी आई साहेब त्याच्या सिंहासनापर्यंत आल्या आणि सिंहासनापर्यंत येऊन विनंती करतात. लक्ष्मी विनंती करते, महाराज श्रावणाच्या रेशीम सरी अलगद येती धरतीवरी. श्रावणाच्या रेशीम सरी अलगद येती धरतीवरी. चल ये रे दादा बांधू दे तुला. चल ये रे दादा बांधू दे तुला. जगाची लक्ष्मी विनंती करते दानवांची. पैसा असा तू पाटावरती कुंकू लाविते भाळी. पैसा असा तू पाटावरती कुंकू लाविते भाळी. अर्पित करते तुझला मी या आविष्याच्या भोळी. गरीब घरची बहीण दादा काहीच मागत नाही. गरीब घरची बहीण दादा काहीच मागत नाही. सणावाराला वाट पाहते दादा माझा येईल. विश्वव्यापक जगन्यंत परमेश्वराची पत्नी म्हणती, चल ये रे दादा मांगू दे राखी तुझला. आता कसली जरी त्या ठिकाणी बहीण असेल आणि दुश्मन जरी असेल आणि ती जर दादा म्हणून विनंती करीत असेल तर तो हात पुढे केल्याशिवाय राहील का? माझ्या बळीनं दानव आहे, लक्ष्मीची विनंती, लक्ष्मीचा तो प्रेमाचा भाग जाणला, हात समोर केला, प्रेमाचा धागा बांधला आणि बळी विचारतोय, ताई सांग तुला काय देऊ ग? आताच्या ताईला जर बळी म्हणला असता तर आताच्या ताईनं काय मागितलं असतं? दी म्हणली असती दादा. ते अँड्रॉइड मोबाईल काय निघालं ना वाटतं हा. आणि तेच फोन पुन्हा लेकरू रडायला की खेळ खेळ. आणि जरा मोठं झालं ते लेकरू म्हणलं का नाही मला कार्टून बघायची, तीच माय चापट हाणायली.
सुरुवातीलाच त्याला त्या ठिकाणी ते नाहीच दाखवलं, त्याची चाडच नाही लावली, तर ते लेकरू आता कुणी येणार नाही तुमच्याकडे. खरं सांगायला काय भरेल, तुम्ही तर येतच नाही. आमच्या वरी दुसऱ्या मजल्यावर किरायदार 3 महिने मला कळालंच नाही त्या बाईला लेकरू आहे का नाही म्हणून, कारण ते रडतच नव्हतं. कशामुळं? तुळस आमची वरी. लोक म्हणते तुळस नसून महाराजाला असं वागावं लागते कधी कधी. पुढे घराच्या समोर ठेवा तर शेळ्या खात्यात, आमची तुळस वरी तात्या. मग वरी पाणी घालायला गेलो, एक दिवशी बघितलं लेकरू, म्हणलं रे लेकरू तर आहे. आणि मग त्या लेकराच्या हातात ते मोबाईल, आणि माईकडे स्वयंपाक करायली, धुणं धुईली सगळं. उगं एक दिवशी सहज म्हणलं ताई तुमचं लेकरू रडत नाही. म्हणली लई शांत आहे आमचं लेकरू. बघा ना सांगतो ना लई शांत आहे म्हणली. कशामुळे शांत आहे? तर मोबाईल देण्यामुळे. इतकुशा लेकराला माय मोबाईल हवाली करते, ते लेकरू घरात आहे का नाही जवळ मोबाईल हातात आहे तवर, आणि एकदा मोबाईल बाजूला गेला की ते लेकरू ट्याव ट्याव त्याचं पुन्हा रडणं ऐकू येते. आज मजा वाटते, आज चांगलंय, पण भविष्यात वाईट प्रसंग आहे. तसं या ठिकाणी माझ्या लक्ष्मीनं विश्वाच्या धन्याची धनी नाही, पण बळीराजाला त्या ठिकाणी मागितलं, दादा तुझ्या दारात आहे ना ती दी म्हणल्यावर म्हणला ताई जाय घेऊन म्हणणं, आणि लक्ष्मीचं रुद्र रूप धारण होणं. आणि दरवाजाकडे बाई अशी चलू लागली म्हणतात तात्या. आपल्यासारखा जर नारायण असता म्हणलं असता मेलेलं बरं. ताड 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 लक्ष्मी आई साहेब श्रीहरी परमात्माच्या समोर गेल्या, आणि लग्न झालं तेव्हा नारायण पुढं, लक्ष्मी आता भांडण झालंय. लक्ष्मी पुढं आणि लक्षा नुसतं लक्ष्मीने वाटण म्हणायचं चला घरी आता असं करायचं. बघा ना बाया झाल्या असं कोणून म्हणतात बघते आता चला अशी सांगते, तसं लक्ष्मी वाटणं म्हणायची चला घरी. भगवान श्री हरी परमात्माला प्राप्त करून लक्ष्मी आई साहेब ज्या वेळेला वैकुंठात आल्याबरोबर पाद्य पूजन केलं. आपल्यासारखी भांडली नाही, थोडं विनोदानं सांगावं लागतं, पण लक्ष्मी आई साहेबांना श्री हरी परमात्मा प्राप्त केले. घरी आल्याबरोबर पाद्य पूजन केलं, आपलं मस्तक श्री हरी परमात्माच्या चरणावर ठेवलं, आणि श्री हरी परमात्माने सांगितलं हे बघ माझा भक्त दानव कुळातला जरी असला आणि तो जर सत्पात्र पाहून दान करत असेल तर मला अंकित व्हावं लागतं. लक्ष्मी माझा भक्त साधा भोळा असला आणि त्याच्या वाणीने जर माझं भजन गायलं मला त्याच्या अंकित व्हावं लागतं. असा दोघांचा संवाद झाला आणि अष्टमस्कंद या ठिकाणी संपवला. इति श्रीमद भागवत महापुराणे अष्टमस्कंद समाप्त करिष्याम. नवमस्कंदामध्ये आता खूप काही कथा आहेत, परंतु आपल्याला कृष्ण कथेपर्यंत जायचं असल्या कारणानं शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात की बाबा अनेक मन्वंतरादी विभाग झाल्याच्या नंतर त्या मन्वंतरादी विभागामध्ये सगर नावाचा राजा, आणि त्या सगर नावाच्या राजाच्या मुलाकडून कपिल भगवंताच्या आश्रमामध्ये कपिल भगवंत तपध्यान करत असताना त्याच्या 1000 मुलांनी आक्रोश केला, आणि कपिल भगवंताने आपले नेत्र उघडले होते. ते 1000 मुलं जळून भस्म झाले होते, आणि ते 1000 मुलं जळून भस्म झाल्यामुळं त्यांचा उद्धार करण्यासाठी, त्यांच्या पुढील प्रक्रिया करण्यासाठी, त्यांना गती प्राप्त करण्यासाठी, परलोकातली यात्रा सुखी करण्यासाठी या पृथ्वी तलावर गंगा नव्हती, आणि गंगा नसल्या कारणानं अनेक दिवस या पृथ्वी तलावर त्यांचा पितृदोष झाला, आणि त्या पितृदोषाने या पृथ्वीवर दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर त्या सगर राजाच्या वंशातला पुढे भगीरथ नावाचा राजा, त्यानं अनेक वर्ष तपसाधना केली, आणि तपसाधना करून त्या भगीरथानं त्या पृथ्वी तलावर गंगा आणली, आणि गंगा आणल्याच्या नंतर त्या मुलाचा काय केला उद्धार केला. आणि पुढे त्याच वंशामध्ये ययाती राजा, त्याच वंशामध्ये पुढे निमी राजा, त्याच वंशामध्ये पुढे त्या ठिकाणी राजा हरिश्चंद्र, त्याच वंशामध्ये पुढे राजा शिबी, त्याच वंशामध्ये इक्ष्वाकुवा, त्याच वंशामध्ये पुढे निमी, आणि त्याच वंशामध्ये पुढे अजच्या नंतर रघु, आणि रघु राजाच्या नंतर दिलीप, आणि दिलीपाच्या नंतर दशरथ, आणि दशरथाला 3 पत्न्या, पुत्र संतान नाही, पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. पुत्र कामेष्ठी यज्ञातून पायसाचा प्रसाद 3 राहण्याला चैत्र महिना उजडला. चैत्र महिना उजडल्याच्या नंतर दुपारची वेळ 11:30 पावणे 12ची वेळ
11:45 वेळ हजारो स्त्रिया शर्वीच्या काठावर धुनत होत्या, हजारो स्त्रिया अयोध्येमध्ये एकमेकीला सांगत होत्या, काग आज त्या ठिकाणी मंद मंद वारा वाहतोय, काग आज नवग्रह जणू काही आपल्याला अंकित आहे असा भास होतोय. तोपर्यंत 11:55 झाले आणि त्या शर्वीच्या काठावर असणाऱ्या काही स्त्रियांचं लक्ष सूर्याकडे गेलं आणि एकमेकीला म्हणू लागल्या, काग सखे बळबळिया अशा त्या अयोध्येमधल्या सर्व स्त्रिया म्हणू लागल्या, अगं तुला माहित नाही सूर्य कशामुळे थांबला? कौशल्याच्या मनी काग आज आनंद दाटला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. त्या अयोध्येमध्ये 4 प्रकारचं मंगल वाद्य वाजू लागलं. दशरथ राजाला पूर्ण आनंद, दशरथाच्या 3 राजांना पुत्र संतान प्राप्ती झाली. कौशल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण, कैकेयीला भरत शत्रुघ्न. अशा प्रकारचं त्या आनंदी वातावरणामध्ये त्या राजमहालामध्ये दशरथ राजाला दान करायला सुरुवात केली. माझ्या भोले बाबाला निरोप करायला भगवान रामप्रभूचं ते बाल स्वरूप पाहण्यासाठी माझे भोले बाबा त्यावेळेला आले. त्यावेळेला भगवान रामप्रभूचं आणि भोले बाबाच्या नेत्राचं मिलन झालं, हरी आणि हराचं मिलन झालं. दशरथ राजानं जो आनंद होता तो आनंद असणारा द्विगुणित केला. अनेक वस्त्रदान, स्वर्णदान, अन्नदान जे काही करायचं ते केले. 14 वर्षाचा काळ गेला. भगवान रामाला लक्ष्मणाला विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करायला पाठवलं. तिथून विश्वामित्राच्या आश्रमातून 27व्या वर्षी मिथिला नगरीला गेले. जानकी आई समवेत विवाह केला, परत आले आणि त्या दिवसापासून वनाला गेले. वनाला गेल्याच्या नंतर पंपा सरोवराच्या ठिकाणी माता शबरीची भेट झाली. शबरीनं 80 वर्ष रामप्रभूची वाट पाहिली होती आणि 80 वर्ष प्रभूचा धावा करत होती. ए रे रे माझा रामराया होया शबरीची भोळी माया, होती. आले पाण्यानं डोळे भरून तुझ्या चरणाची दासी होईन, लवकरी यावे दर्शन देया भोळ्या शबरीची भोळीच माया. राम राजा माझे योगी, भिल्लीन जातीतली बाई पण काय म्हणायची? राम राजे माझे योगी, पाठी आला वनवास भोगी, आई वडिलांचे वचन पाळाया, भोळ्या शबरीची भोळीच माया. जाऊ वसुदेवाला, भोळ्या शबरीची भोळीच माया, वनातील फुलांचे हार, माझ्या रामाला आवडतील फार. माळ गुंफीन मी, हार गुंफीन मी गळा घालाया, भोळ्या शबरीची भोळीच माया. वनाला येतील राम लक्ष्मण, बघा किती वर्ष वाट पाहत होती. वनाला येतील राम लक्ष्मण, सोबतीला जानकी आई जाण. दृष्टी बोरे आज 11लाच कथा संपणार. एकदा 11:15 तर वाजले पण नाही विलाज जाईल. इथपर्यंत जर नाही गेलो तुम्ही म्हणता महाराजांनी लय ताणलं पण त्याचा दोष मला लागन. रामप्रभूनं
वनामध्ये त्या ठिकाणी गमन करत असताना सर्व साधू संतांचा आशीर्वाद घेत शिबरीचा उद्धार करत जानकी आईचा शोध घेत वानरांचं मित्रत्व करत सेतू बांधून रावणाचा वध करून जानकी आईला घेऊन परत अयोध्येत आल्याच्या नंतर रामप्रभूच्या नंतर 327 पिढ्या झाल्या आणि त्रेतायुगाचा जवळ अंत झाला आणि त्रेतायुगाचा अंत झाल्याच्या नंतर या पृथ्वी तलावर अधर्म वाढला गायींना ब्राह्मणांना संतांना साधूंना दुष्ट प्रवृत्ती त्रास देऊ लागली आणि त्रास देऊ लागल्याच्या नंतर नवम स्कंद संपवला इति श्रीमद भागवत महापुराणे नवम स्कंद समाप्त करिष्याया गोपाल श्रीमद भागवत महापुराणातला जो आत्मा आहे त्या आत्म्याचं नाव आहे दशमस्कंद असणारा या दशमस्कंदाच्या सुरुवातीला शुकाचार्य सांगतात वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णस्य परम पवित्रायाम अधर्मस्य नाशायाम धर्मस्य श्रेष्ठ कर्तृत्वम करिष्य भगवान कृष्ण परमात्मा या दशमस्कंदामध्ये पूर्ण समावतार घेण्यासाठी येतात त्यावेळेला ही पृथ्वी पापाच्या ओझ्यानं त्या ठिकाणी आता जड झाली पृथ्वीला या पापाचं ओझं सहन होत नव्हतं म्हणून तिनं गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवांच्याकडे गेली ब्रह्मदेवाच्याकडे गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला म्हणू लागली ब्रह्मदेवा मला त्या पापाचा ओझ्याचा भार सहन होत नाही ब्रह्मदेवानं सांगितलं मी काही करू शकत नाही मग ब्रह्मदेवानं गाय रूपी पृथ्वीला घेऊन श्रीहरी परमात्माची विनंती केली देवा काहीतरी करा असं ज्या वेळेला विनंती केली त्यावेळेला श्रीहरी परमात्मानं सांगितलं तुम्ही कोणी गोकुळात जा कोणी मथुरेत जा मी पाठीमागून येतोय असा त्या ठिकाणी भगवंतांनी अभिवचन दिलं आणि मग राम अवतारातले 18 पद्म वानर 72 कोटी ऋष आणि 56 कोटी गुलांगूळ जेवढे साधू संत ऋषी मुनी जपी तपी होते कुणी गोकुळात गेले कुणी मथुरेत आले कुणी वृक्षाच्या रूपानं कुणी गायीच्या रूपानं कुणी वासऱ्याच्या रूपानं सर्व त्या ठिकाणी जिकडं तिकडं आपापलं व्यवस्थापन केलं इकडं मथुरेमध्ये वसुदेव आणि त्या वसुदेवाचा 6वा विवाह कंसाची चुलत बहीण देवकी हिच्या समेत पार पडला आणि कंसानं सांगितलं बाबा माझ्या चुलत बहिणीचा विवाह आहे तिच्या वरातीच्या रथाचे दोर मीच हाकणार म्हणून कंसानं वसुदेव आणि देवकीच्या वरातीच्या रथाचे दोर आपल्या हातात घेतले आणि वरात त्या मथुरेमध्ये आनंदानं जाऊ लागली 4 प्रकारचं मंगलवाद्य वाजू लागलं त्या मंगलवाद्याच्या निनादामध्ये वरात अर्ध्या नगरात गेली त्यावेळेला आकाशवाणी झाली कंसा ज्या बहिणीच्या रथाचे तो दोर हाकतोयस ना तिचा आठवा तुझा पदर काढे कंसाला अतिशय क्रोध आला कंसानं आपल्या बहिणीचे केस पकडले ठार मारणार इतक्यामध्ये वसुदेवानं सदुपयोग नावाची बुद्धी जागृत केली सांगितलं कंसा अरे स्त्री हत्या करणं पाप आहे तुला माहित नाही स्त्री हत्या केल्याच्या नंतर त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागतं आणि तू आकाशवाणी व्यवस्थित ऐकली नाहीस तुझ्या बहिणीचा 8वा कर्दन काळ आहे मग बहिणीनं काय अपराध केला आम्हाला कारागारामध्ये टाक बाबा पण बहिणीचा स्त्रीचा वध करू नको कंसाला पटलं कंसानं त्या मथुरेचा उग्रसेन नावाचा राजा त्याला पदच्युत केलं आणि वसुदेव देवकीला कारागारात टाकलं डोळ्यात तेल घालून पारे करायला ठेवलं आणि स्वतः आता मथुरेचा राजा झाला आणि राजा झाल्याच्या नंतर वसुदेव देवकी आई असणाऱ्या कारागृहामध्ये आपलं जीवन व्यतीत करू लागल्या कालक्रमण निघून गेला पुत्र संतान ठरल्याप्रमाणे वसुदेवानं पहिलं बाळ कंसाला आणून दिलं कंसानं विचार केला अशा निष्पाप बालकांनी पहिल्याच बालकांनी आपला काय अपराध केला कंसाला दया आली आणि कंसाने ते बाळ परत दिलं इकडून नारदाला वाटलं असाच जर तो सदाचारानं वागला तर याचा घडा भरणार नाही म्हणून कंसाला नारदानी उलट मोजायला लावलं कंसाच्या मनात क्रोध भरला आणि कंसाने मग त्या वसुदेव देवकीचे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं 6ही बाळ ठार मारले 7वा गर्भ योग मायेनं गोकुळामध्ये रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला आणि आता कंस असणारा पाण्यात 8वा बसण्यात 8वा दिसण्यात 8वा खाण्यात 8वा सर्व काही 8वा आठवू लागला इकडं श्रावण महिना उजळला आणि श्रावण महिन्यातला बुधवार उजळला रात्रीच्या सांज वेळेपासून संत साधू ऋषी मुनी जपी तपी योगी मथुरेमध्ये गुप्त रूपानं भगवंताच्या येण्याचं स्वागत करू लागले सर्वांनी त्या ठिकाणी दाटी केली इकडे शुकाचार्य सांगतात दशरथे मारिला तोची होता मास वसुनामती